हे जे आता बांधला की नाही, हे बांधल्यामुळे काय झालं आता हे फाटी बांधली की नाही आपण, आता शेतकरी मध्ये बांधण्याचा खर्च ते भरपूर होते की नाही. हे बांधल्यामुळे काय झालं, हे जे आता हे इकडे साईज आहे की नाही, इकडे वाढते की नाही. जसं की इथं आता 1 2 3 4 5 हे 5 वर स्टॉप झालं असतं, पण हे बांधल्यामुळे काय होते 10 पर्यंत जाते इकडे. हा वाढणं. अजून एक असं आहे याच्यामध्ये, हा हा तो काही लगेच फाटा फुटा हा 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 जिथं आमच्या इकडे होत हा हा जिथं जिथं पाते गळते की नाही, तिथं परत पाते भेटते आपल्याला पाहायला. जसं डबल हा याचं डबल आलं, हे तर डबल आलं की नाही. याचं महत्वाचं जे कारण आहे, आता हे पाय इथं पाती पडली आहे, तर याचं डबल येते सुरुवात होते. याचं महत्वाचं कारण आहे की झाड निरोगी ठेवणं महत्वाचं आहे. झाडावर जर रोग असेल ना, अशी औषधी नाही कोणती की आपण एखादं मारलं आणि त्याच्यामुळे डबल पाती येतात म्हणून. असं जर असं तर आपले डेमो प्लॉट R&D प्लॉट त्याचे आपल्यापेक्षा लई चांगले राहिले असते. आपल्यापेक्षा आधी दुकानदारापेक्षा औषधी देते, त्याचे आपल्यापेक्षा प्लॉट चांगले राहिलेले असते. असं कोणतं असतं तर डबल पाती लागायचं ते महत्वाचं नियोजन आहे. तुम्ही निरोगी ठेवता म्हणून ते होते. निरोगी ठेवणं, झाडं दाबणं, झाडं विरळणी करणं. आता सुरुवात झाड दाबणं म्हणजे काय? झाडं दाबणं म्हणजे हे झाड आहे की नाही, पायानं आपण काय करतो त्या साईडला दाबतो तिकडल्या, आणि हे 5चं अंतर त्या साईडला तिकडे दाबतो. दाबल्यामुळे काय होते, या 5च्या पट्ट्यामध्ये सूर्यप्रकाश भरपूर मिळते. आता हे जर इथं जर पाणी असतं आपलं, आणि तुम्ही जर जानेवारी मध्ये प्लॉट पाहिले असते ना, इथं कमीत कमी 400-500 फूट सहज झाले असते एका झाडाला, कारण याची हाईट कमीत कमी 9-10 फुटापर्यंत जाते. पण हे प्लॉट कोरडो प्लॉट आहे. तो बी प्लॉट आपल्याला बघायला यायचा. तुम्ही तो प्लॉट जानेवारी मध्ये या. अजून डबल येतात. हा जानेवारी मध्ये या, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आपल्या. आणि राहिला विषय बागायती आणि कोरडो जे आपण म्हणतो की नाही शेतकरी, म्हणजे तुम्ही कोणतरी आता फोन केलता ना मग आम्हाला बागायती पाहायचं. हा बागायती आतापर्यंत जे याला समजा पाऊस पडला, हा वरचा पाऊस आहे आणि त्या शेतामध्ये वरच पाणी पडलं. आतापर्यंत याला जे काही बोंड लागले हे कधीचे आहेत, वरच्या पावसाचे आहेत. हा कोरडो प्लॉट आहे. समजा याच्यानंतर याच्यानंतर जर आपण पाणी समोर दिलं आणि याची फरतळ आली समजा, तो झाला रिफ्लॅश. पण आजपर्यंत तर हे कोरडोज प्लॉट आहे आणि तो पण कोरडोज आहे समजा, म्हणजे त्याला पाणी नाही दिलं याला. हा पाणी नाही दिलं कारण पाणी देण्याची आवश्यकता नाही पडली. पण आपण ओलीत आणि कोरडोचा डिफरंट कसा आहे, याच्यामध्ये आज जर 100 बोंडाची सरासरी आली आणि 5 ग्राम जरी बोंड पकडलं आणि 5000 जरी झाड पकडले म्हणलं, तर 5 25 सहज होऊ शकते. 20 क्विंटल सहज होऊ शकते. तर हे जे आहे उत्पादन हे कोरडो मध्ये आहे, म्हणजे हे कोरडो प्लॉट आहे. अजून कदाचित समोर एखादा पाऊस पडला, जसं आज 21-22 सप्टेंबर आहे, काल पाऊस पडला, अजून जर समोर एखादा पाऊस पडला तर याची ग्रोथ आणखीन होते. जसं की वरची बोंड भरपूर चांगल्या प्रकारे हे करू शकतो आपण, खत व्यवस्थापन करू शकतो याच्यामध्ये. आता याला युरिया टाकला की नाही आपला? युरिया नाही घालायला टाकायचं. युरिया हे जे आतापर्यंत जे झाड झाले नाही, युरिया नाही वापर नाही युरिया नाही, आता युरिया टाकायचा. आमचा समज ते कसं आहे, 100 बोंड 70-80 बोंड असले 3 बॅग युरिया राहते. कारण आता एवढं हे जे अन्नद्रव्य आता एवढे बोंड लागले की नाही, एका जर पातीला या फांदीला मोजतो म्हणलं आज 30-40 बोंड पर्यंत कमीत कमी असतील, तर हे झाडाला जर तुमच्या 70-80 बोंड असले तर 2 ते 3 बॅग युरिया टाकायचा. 40-50-60 बोंड असेल तर 2 बॅग युरिया टाकायचा, आणि 100 बोंड असेल 3 बॅग युरिया टाकायचा. हे महत्वाचं. युरिया नाही दिला तर काय करते, जे काय बोंड लागले की नाही, या बोंडाला खायला भरपूर लागते. मग बोंड काय करते, त्या पानातून कॅल्शियम ओढून घेतात, पानं लाल येतात, मग त्याला आपण लाल्या लावतो की नाही. हे आपल्या खताच्या कमतरतेमुळे सुरुवातीला आपण लय खतं टाकतो. सुरुवातीला लावताना आपलं कसं आहे, शेजाऱ्यानं 2 बॅग टाकले की आपण 3 टाकतो, त्यानं 4 टाकले की आपण 5 टाकतो. तर हे स्पर्धा राहते आपली कशी हे झाड वाढवायची. तुम्ही जर बुडापासून शेंड्यापर्यंत बघितलं तर हे फक्त 2 ते 3 बोटापेक्षा अधिक नाहीयेत. तुम्ही टॉनिक, स्टिम्युलर, मॅकोंटस टाकले की हे डायरेक्ट अंतर लांब पडते. आता आम्ही किती खोटं बोलल, पण हे झाड खोटं नाही बोलणार. कारण हे जे आहे ना, हे तुमचं खत जास्त झालं, टॉनिक जास्त झालं किंवा विद्राव्य खत मारलं की हे अंतर लांब पडते. आता आमचं अमृत पॅटर्न म्हणलं की दुकानदार तुम्हाला उभंच करत नाही, तर आहे का कोण दुकानदार? बरं आता सर याला आजपर्यंत कोणते कोणते डोस दिले? 10-26. किती वेळा दिले त्याला? याचं मला तेवढं आयडिया नाही, त्या तिकडली आयडिया आहे 4 खताची, तिकडे 4 दिली. आता इकडे शेवटचा काय दिला ते मला थोडं माहिती नाही, कारण मी होतो बाहेर 4-5 दिवस. 10-26 आहे, कारण युरिया नाही दिला. युरिया दिला की हे थोडं अंतर थोडं लांब पडते. 10-26 10-26 नाही भेटलं 12-32, 14-34, 14-35, 14-9, 24-24. ज्या खतामध्ये पोटॅश जास्त आहे ते खत कोणते चालते समजा.